मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, तर विनापरवानगी भोंग्यांसाठी तिथल्या पोलिसांना जबाबदार धरलं जाईल. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी फडणवीसांचं विधान. पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, तर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस योग्य ती कारवाई करतील, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद. कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेणारं विधेयक नाही, तर नक्षलवाद आणि माओवाद चळवळी संदर्भातलं विधेयक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं तर्कवितर्कांना उधाण. दिल्ली दौऱ्यात ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी. आमच्या मानसपटलावर सुधीर भाऊंची जागा फार वरची आहे असं म्हणत मुनगंटीवारांना फडणवीसांचा मिश्किल टोला. दुधात भेसळ होत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप. पडळकरांनी थेट दूध भेसळीचा डेमो दाखवत केली पोलखोल. पनवेलच्या पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकासह 2 कर्मचारी निलंबित. ताटं धुण्यासाठी महिला असताना सुद्धा विद्यार्थी शौचालयात धुत होते जेवणाची ताटं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. दौंडमध्ये पत्नीनं पतीवरती उगारलेलं त्रिशूळ. बाळाच्या डोक्यात घुसल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप चिमुकल्याचा गेला जीव. पोलिसांकडनं पती पत्नीला अटक.